अलिबाग विधानसभेच्या मतदारसंघाच्या 3 वेळा आमदार आणि 1999 मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या मीनाक्षीताई पाटील यांचं 29 मार्चला निधन झालं। आज भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर शहर कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती। या शोकसभेत उपस्थित सर्वच मान्यवरांनी स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मीनाक्षीताई पाटील आणि डी.वाय. पाटील कुटुंबियांचा अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध असल्याचं सांगितलं। मीनाक्षीताई पाटील यांचं कणखर नेतृत्व होतं। संघर्षमय जीवन त्या जगल्या। काही काळ विधानसभेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असं सांगून मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं समाजाच्या वैचारिक विश्वामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली। सगळं असं आहे, बदलणार आहे, व्यवस्थित सगळं होणार आहे अशा पद्धतीचं एक शाश्वत आधार त्यांचा असायचा। आपल्यातून त्या निघून झालं एक मोठी पोकळी समाजाच्या वैचारिक विश्वामध्ये या चळवळीतली एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आहे। माजी आमदार संपतराव पवार पाटील, बाबूराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी नगरसेविका भारती पोवार, रवी जाधव, सुनंदा मोरे, वैशालीताई सूर्यवंशी आदी मान्यवरांनी स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांच्या प्रति भावना व्यक्त करताना मीनाक्षीताई या सर्वपक्षीय बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या झुंजार नेत्या होत्या असं सांगितलं। समाजकारण आणि राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं। काही दिवस त्यांनी पत्रकारितेत आपलं योगदान दिलं। त्या कुटुंबवत्सल होत्या। त्यांच्या जाण्यानं पुरोगामी विचारांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या विचारांना संपवून टाकून लोकशाहीचा आदर करत पक्षनिष्ठा, सत्य, त्याग या तत्वांना पाठबळ दिलं पाहिजे, हीच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या। यावेळी संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब देवकर, के.बी. पाटील, मोहन पाटील, राजाराम मगदूम, विष्णुपंत एकशिंगे, एकनाथ पाटील, पांडुरंग पाटील, संग्राम माने, सचिन जाधव, कॉम्रेड अतुल दिघे आदी उपस्थित होते।